स्टुडंट्स, आज आपण पाहतोय मॉर्फोलॉजी ऑफ स्पायनल कॉर्ड। या अगोदर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आपण पाहिलं होतं की स्ट्रक्चर ऑफ ब्रेन। सेंट्रल नर्वस सिस्टीमचे हे महत्त्वाचे दोन ऑर्गन आहे, एक म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड। तर ब्रेनचं स्ट्रक्चर आपण पाहून झालेलं आहे। आता स्पायनल कॉर्ड कशा पद्धतीने कसं स्ट्रक्चर आहे स्पायनल कॉर्डचं ते आता आपण पाहतो आहोत। स्पायनल कॉर्डचं हे स्ट्रक्चर ही डायग्राम बघा। स्पायनल कॉर्ड हे एक्सटेंडेड स्ट्रक्चर आहे। स्पायनल कॉर्ड कसं आहे, पोस्टेरियर एक्सटेन्शन मेडुला ऑब्लॉंगेटाचा। तर मेडुला ऑब्लॉंगेटा पासून तर सेकंड लंबर वर्टिब्री आपण ज्या स्पायनल नर्व्स अगोदरच बघितलेले आहे, तर त्यामध्ये लंबर जो पोर्शन आहे दॅट इज ॲब्डोमिनल पोर्शन, अप्पर बॅक पोर्शन, तर तिथपर्यंत हा जो एक्सटेंडेड होतो दॅट इज एक्सटेन्शन, पोस्टेरियर एक्सटेन्शन फ्रॉम मेडुला ऑब्लॉंगेटा। तर मेडुला ऑब्लॉंगेटा पासून सेकंड नंबर वर्टिब्री पर्यंत हे स्पायनल कॉर्ड रन होतो थ्रू वर्टिब्रल कॉलम, त्याला आपण न्यूरल कॅनल म्हणणार। हा कसा आहे, 45 सेंटीमीटर लॉंग अँड इट इज नॉट युनिफॉर्म। युनिफॉर्म का नाहीये, कारण की हा जो सर्वायकल रिजन जो येतो इथे, तिथे एक स्वेलिंग आहे। सर्वायकल रिजन इट शोज द स्वेलिंग दॅट इज कॉल्ड सर्वायकल स्वेलिंग। सर्वायकल रिजन म्हणजे नेक रिजन। त्यानंतर लंबर रिजन माहिती आहे आता। तर लंबर रिजन मध्ये जी हा जो लंबर स्वेलिंग दाखवतोय, त्यामुळे हे डायमीटर कसं आहे, नॉट युनिफॉर्म। सर्व्हायकल स्वेलिंग मध्ये जी नर्व प्लेक्झस आहे, त्या ज्या काही नर्व्स आहेत त्या सप्लाय होतात हँड्स रिजनकडे, आणि या लंबर स्वेलिंग कडून ज्या नर्व्स आहेत त्या सप्लाय करणार लेग्स रिजनला। तर अशा प्रकारच्या दोन स्वेलिंग्स इथे आपल्याला दिसते। त्यानंतर हे जे आहे स्ट्रक्चर दॅट इज वी हॅव सीन स्पायनल कॉर्ड एक्सटेंडेड टू फर्स्ट लंबर वर्टिब्री, आणि सेकंड लंबर वर्टिब्री पासून जो आहे इट बिकम्स अ नॉन नर्वस अँड थ्रेड लाईक स्ट्रक्चर, इट शोज नॉन नर्वस। हा जो मेडुला ऑब्लॉंगेटाचा एक्सटेन्शन सेकंड लंबर वर्टिब्री पर्यंत तर आहे, पण फर्स्ट लंबर वर्टिब्री पर्यंत इट इज अ नर्वस पार्ट इट इज शोइंग, पण जो सेकंड लंबर वर्टिब्री आहे इट बिकम नॉन नर्वस and it forms a thread like structure that is called as phylum terminal। हे जे थ्रेड सारखं जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो फायलम टर्मिनल। तर इथल्या या ज्या पोर्शनला आहे, इथून सेकंड वर्टिब्री लंबर वर्टिब्री पासून जो सुरू होतो, दिस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड एज द कोनस मेडुलारिस। देन ॲट पोस्टेरियर एंड जो फायब्रस स्ट्रक्चर आहे, हे फायब्रस हा जो पोस्टेरियर एंड आहे, या पोस्टेरियर एंडला म्हटलं गेलेलं आहे म्हणजे ज्याला पोस्टेरियर एंडला आपण म्हणतो टेल रिजन। टेललाच दुसरं वर्ड आहे कॉडा। कॉडा इक्विना म्हणून नाव दिलेलं आहे इथे। हा जो नॉन नर्वस पार्ट आहे वर्टिब्रल स्पायनल कॉर्डचा पासिंग थ्रू द वर्टिब्रल कॉलम, तर हा जो पोस्टेरियर पोर्शन आहे याला म्हटलं गेलेलं आहे कॉडा इक्विना। कॉडा म्हणजे टेल, आता पोस्टेरियर पार्ट म्हणजे टेल रिजन म्हणून तो कॉडा त्याचा अर्थ होतो। इक्विना म्हणजे हॉर्स। आता हे जो रिजन कसा दिसतोय, असा हॉर्स टेल सारखा दिसतोय, हॉर्सची जशी टेल आहे त्या पद्धतीने हा जो पोर्शन आहे, म्हणून हा जो पोस्टेरियर पोर्शनला नाव दिलं गेलेलं आहे कॉडा इक्विना। दिस इज द थ्रेड लाईक स्ट्रक्चर दॅट इज द फायलम टर्मिनल, इट इज 20 सेंटीमीटर लॉंग। तर या पद्धतीने स्पायनल कॉर्ड जे आहे हे दिस इज द मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर वी कॅन सी। हा जो मेडुला ऑब्लॉंगेटा पासून एक्सटेंड होतो सेकंड लंबर वर्टिब्री पर्यंत, फर्स्ट लंबर वर्टिब्री पर्यंत नर्वस सेक्शन दाखवणार, तर सेकंड लंबर वर्टिब्री पासून नॉन नर्वस। तर हा जो पोर्शन आहे नेक्स्ट पोस्टेरियर, हा इट इज जस्ट थ्रेड लाईक स्ट्रक्चर इट इज फॉर्मिंग दॅट इज द फायलम टर्मिनल। आणि हा थोडासा हा जो पोर्शन आहे पोस्टेरियर हा हॉर्स टेल सारखा लुक देतो, आणि म्हणून त्या याला म्हटलं गेलेलं आहे कॉडा इक्विना। इट रन्स थ्रू द दॅट इज द वर्टिब्रल कॉलम। आता वर्टिब्रल कॉलम मधनं रन होत असताना स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्ड मध्ये काय होतं की इट हॅज ऑल्सो स्पायनल कॉर्ड जो आहे दॅट इज ऑल्सो हॅव्हिंग द मेनिंजेस, जे आपण ब्रेन मध्ये पाहिलं तेच मेनिंजेस स्पायनल कॉर्ड मध्ये पण आहे। स्पायनल कॉर्ड मध्ये पण आउटर ड्युरा, त्याच्यानंतर अरेक्नॉइड मेम्ब्रेन आणि पाय मॅटर, ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड आणि पाय मॅटर, हे तीन मॅटर आपण पाहिलं होतं, म्हणजेच मेनिंजेस आपण पाहिलं होतं ब्रेन मध्ये। तसंच स्पायनल कॉर्ड इज ऑल्सो सराउंडेड बाय दिस मेम्ब्रेन। मग आता हा जो पूर्ण स्पायनल कॉर्ड जो आहे त्याच्या भोवती पण त्या मेनिंजेस आहे, तर त्या ज्या मेनिंजेस आहेत ती जी आउटर ड्युरा मॅटर म्हणतो, त्या ड्युरा मॅटरचे
बाहेरची जी स्पेस आहे त्याला आपण म्हणतो इपिड्युरल स्पेस. आता ही इपिड्युरल स्पेस जी आहे त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूज असतात आणि ते कनेक्टिव्ह टिश्यूज आणि असल्यामुळे हा जो आहे इट प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड फ्रॉम दॅट इज फ्रिक्शन विथ द व्हर्टिब्रल कॉलम. त्यामुळे ते व्हर्टिब्रल कॉलम बरोबर फ्रिक्शन होऊ देत नाही. इट पासेस थ्रू द व्हर्टिब्रल कॉलम. तर हा जो स्पायनल कॉर्ड आहे त्याचा सेक्शन ज्या वेळेला आपण घेतलाय ट्रान्सफर सेक्शन, तर तो कशा पद्धतीने दिसतोय ते आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट दॅट इज द वी कॅन से टीएस ऑफ द स्पायनल कॉर्ड. आता टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड, दी स्पायनल कॉर्ड चं हे जे स्ट्रक्चर आहे हे कशा पद्धतीने आहे ते बघायचं आहे आपल्याला. तर स्पायनल कॉर्ड इट इज एक्सटर्नली अगेन कवर्ड बाय द दीज आर द मेनिंजेस. जसं आता आपण बघितलं म्हणजे याच्यामध्ये ब्रेनमध्ये पण जसे मेनिंजेस आहे तर स्पायनल कॉर्ड इज ऑल्सो सराउंडेड बाय मेनिंजेस. दीज आर 3 दॅट इज जुरा मॅटर, देन अरेक्नॉइड अँड पाया मॅटर. तर दॅट इज अँड इनसाइड जी आता जसं ब्रेनमध्ये आपण कॅव्हिटी पाहिली होती तसं स्पायनल कॉर्डमध्ये पण जी कॅव्हिटी आहे किंवा हे जे कॅनल आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे सेंट्रल कॅनल. आता हा जो सेंट्रल कॅनल आहे जसं ब्रेन मधल्या ज्या कॅव्हिटी आहे त्याला आपण म्हणतो व्हेंट्रिकल, तसं स्पायनल कॉर्ड मधल्या ज्या कॅव्हिटी आहे त्याला आपण म्हणणार सेंट्रल कॅनल. आता जसं व्हेंट्रिकल फिल्ड विथ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड तसंच हा जो सेंट्रल कॅनल आहे इट इज ऑल्सो फिल्ड विथ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. त्यानंतर हा जो सेंट्रल कॅनल आहे या स्पायनल कॉर्डचा हा जो टीएस सेक्शन पाहिल्यानंतर हा सेक्शन आपल्याला थोडासा इलिप्टिकल दिसतोय. इथून हे जे आहे बघा आता इथे लिहिलेले आहे पोस्टेरियर मीडियन फिशर आणि हे जे आहे ते अँटेरियर मीडियन फिशर. आता हे काय आहे, हा जो सेक्शन आपण जेव्हा वर्टिब्रल स्पायनल कॉर्डचा जेव्हा सेक्शन घेणार ट्रान्सवर्स सेक्शन त्यावेळेला हे जे स्ट्रक्चर आहे थोडं इलिप्टिकल दिसते. त्याच्यामध्ये हा जो डिप्रेशन तुम्हाला इथे दिसते हे डिप्रेशन फारसं डीप नाही आहे, पण हे जे डिप्रेशन हे डीप आहे. तर हा जो वरचा पोर्शन आहे याला आपण म्हणणार डॉर्सल पोर्शन किंवा पोस्टेरियर. इथे नाव दिलेले आहे पोस्टेरियर मीडियन फिशर. हे फिशर आहे, हे डिप्रेशन आहे. हे कसं आहे पोस्टेरियर आहे म्हणजेच डॉर्सल आहे. आता हा जो आहे अँटेरियर फिशर कसा आहे डीप आहे, यालाच आपण म्हणतो वेंट्रल. ओके, दिस इज द डॉर्सल अँड दिस इज व्हॉट वेंट्रल. वेंट्रलला म्हणणार अँटेरियर. आता हे फिशर मध्ये पण आपण बघितलं की काय डिफरन्स आहे, तर पोस्टेरियर फिशर इज नॉट सो डीप, अँटेरियर फिशर हा डीप आहे. त्यानंतर जसं ब्रेनमध्ये कंपॅरेटिव्हली पॉईंट्स आपण बघणार आहोत. ब्रेनमध्ये आपण पाहिलं की आउटर मोस्ट मॅटर इज ग्रे मॅटर अँड इनर इज व्हाईट. तर इथे अपोजिट आहे, आउटर इज व्हाईट मॅटर. हे जे बाहेरचं आहे ते व्हाईट मॅटर आहे, आतमधला हा जो पोर्शन दाखवलेला आहे डॉटेड पोर्शन हा सगळा आहे ग्रे मॅटर. स्पायनल कॉर्ड इनसाइड ग्रे मॅटर, आउटसाइड इट इज व्हाईट मॅटर. तर हा जो सेक्शन आपल्याला दिसते आहे या पद्धतीने हे घेतलेलं आहे ट्रान्सफर सेक्शन मध्ये. हा इट लुक्स लाईक इलिप्टिकल स्ट्रक्चर. हे जे ग्रूव्ज आपण पाहिले हे जे डिप्रेशन आहे हा जो वरचा आहे हा डॉर्सल आणि हा जो आहे वेंट्रल किंवा अँटेरियर आपण त्यांना म्हणणार. याच्यामध्ये आउटसाइड व्हाईट मॅटर, इनसाइड ग्रे मॅटर आणि मध्ये जो सेंट्रल एक कॅनल दिसतो आहे किंवा जी कॅव्हिटी दिसते आहे त्याला आपण म्हटलं गेलेलं आहे सेंट्रल कॅनल which is filled with the ependymal which is filled with CSF cerebrospinal fluid. आता हा जो सेंट्रल कॅनल आहे सेंट्रल कॅनलच्या भोवती अशा सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियल सेल्स आहे. याच्या भोवती इच एव्हरीथिंग इट इज लाईन बाय अ सेल. त्यामुळे हे जे सेंट्रल कॅनल इट इज ऑल्सो हॅव्हिंग इट इज लाईन बाय द सेल्स. तर त्या सेल्स कशा आहेत सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम आणि त्याला म्हटलं गेलेलं आहे इपेंडायमल सेल्स. आता इपेंडायमल सेल्स बद्दल पण आपण अगोदर बघितलेलं आहे की इपेंडायमल सेल्स कशा आहेत, दॅट इज न्यूरोग्लायल सेल्स आहे आणि त्यांचं मेन काम काय आहे सीएसएफ प्रोडक्शन. या सपोर्टिव्ह नॉन न्यूरोजेनिक सेल्स आहे ज्या इलेक्ट्रिकल कंडक्शन करत नाही पण सपोर्ट करतात न्यूरॉनला. त्या एक प्रकारच्या न्यूरॉनच आहेत. तर इपिंडायमल सेल्स आपण याला म्हणतो. या कशाच्या भोवती आहे सेंट्रल कॅनलच्या. तर आपण पाहिलंय स्पायनल कॉर्ड मध्ये काय काय येते की आउटर ही या 3 मेम्ब्रेन्स आहेत स्पायनल कॉर्ड मध्ये. आउटर 3 मेम्ब्रेन ड्युरा मॅटर, देन अरेक्नॉइड मॅटर, देन पाया मेम्ब्रेन.
ड्युरा मेम्ब्रेन, अरेक्नॉइड मेम्ब्रेन अँड पाया मेम्ब्रेन, या 3 मेम्ब्रेन आहे, 3 मेनिंजेस आहे. त्यानंतर टीएस सेक्शनमध्ये हे ग्रोज आपण पाहिले, डॉर्सल अँड वेंट्रल. त्यानंतर आउटर जो मॅटर आहे दॅट इज व्हाईट मॅटर, इनसाइड जो आहे तो ग्रे मॅटर. आता हे ग्रे मॅटरचं जे स्ट्रक्चर आहे हे डॉटेड, हे कसं दिसतंय, अल्फाबेटिकल एच शेप किंवा बटरफ्लाय सारखा शेप आपण म्हणू शकू याला. तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर इथे दाखवते. तर याच्यामध्ये हे जे ग्रे मॅटर आहे इट इज फॉर्मिंग द एच शेप स्ट्रक्चर. आता हे जे हे ग्रे मॅटर आहे, तर ग्रे मॅटरमध्ये हा जो वरचा डॉर्सल पोर्शन आहे याच्यामध्ये हे डॉर्सल स्ट्रक्चर फॉर्म केलेलं आहे. या पद्धतीने ही कॉलम तयार झालेले आहे, 2 डॉर्सल आणि खाली हे जे दिसतात आहे ते 2 व्हेंट्रल, आणि साईडला हे जे दिसते थोडे या पद्धतीने दिस इज द लॅटरल पोर्शन. अपर दिस इज व डॉर्सल अँड दिस इज द, हे जे डॉर्सल एक्सटेन्शन आहे ग्रे मॅटरने जे फॉर्म केलेले आहे एच फॉर्ममध्ये, ते डॉर्सल एक्सटेन्शन आहे ज्याला की म्हटलं गेलेलं आहे डॉर्सल हॉर्न. हे जे 2 डॉर्सल हॉर्न वरच्या दिशेने दिसतात आहे, तसेच 2 व्हेंट्रल हॉर्न जे आहे ते खालच्या दिशेने दिसतात आहे. आणि हे साईडला जे दिसतात आहे, लॅटरल म्हणजे साईड, तर साईडला जे एक्सटेन्शन आपल्याला दिसतंय थोडंसं, त्याला आपण म्हणणार लॅटरल. ओके, तर अप्पर 2 डॉर्सल अँड दिस वन इज द 2 व्हेंट्रल अँड साईड दॅट इज कॉल्ड लॅटरल. तर याच्यामध्ये हे जे ग्रे मॅटर आहे तर इट फॉर्म द डॉर्सल हॉर्न, व्हेंट्रल हॉर्न अँड द लॅटरल हॉर्न. सो लॅटरल हॉर्न. आता डॉर्सल हॉर्न जो आहे याचा फर्दर परत एक्सटेन्शन आहे, त्याला आपण म्हणणार डॉर्सल रूट. दीज आर द 2 डॉर्सल रूट, 2 व्हेंट्रल रूट. या फॉर्ममध्ये हे ग्रे मॅटर या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेले आहे, डॉर्सल रूट अँड व्हेंट्रल रूट. इट फॉर्म्स द एक्सटेन्शन फर्दर. त्यानंतर हे जे व्हाईट मॅटर आहे, या व्हाईट मॅटरमध्ये सुद्धा पण याच पद्धतीने कॉलम तयार झालेले आहे. दिस वन इज द डॉर्सल कॉलम, दिस वन इज द व्हेंट्रल कॉलम. यालाच म्हटलं गेलेलं आहे डॉर्सल फ्युनिक्युलाय. फ्युनिक्युलाय शब्द वापरला गेलेला आहे, दॅट इज फ्युनिक्युलस किंवा दॅट इज प्लुरल वी कॅन से फ्युनिक्युलाय. मग व्हाईट मॅटर इट इज सराउंडेड द ग्रे मॅटर. आतला जो एच शेप स्ट्रक्चर फॉर्ममध्ये आपण जे पाहतोय दॅट इज ग्रे मॅटर, आणि त्यांनी कशा पद्धतीने डॉर्सल हॉर्न आणि व्हेंट्रल हॉर्न फॉर्म केलेले आहे आणि सोबत लॅटरल हॉर्न. तसंच त्याच्या भोवती जे आहे ग्रे मॅटरच्या दॅट इज द व्हाईट मॅटर. तर व्हाईट मॅटर हॅज फॉर्म द डॉर्सल column that is called funiculus, dorsal funiculus, ventral funiculus and this is what lateral funiculus. याचे पण त्याच पद्धतीने असे सेक्शन आपल्याला दिसणार. सो here that is the dorsal horn it forms. Then next आता हे जे व्हाईट मॅटर आहे, डॉर्सल हॉर्न फॉर्म्स डॉर्सल रूट ऑफ द नर्व्स अँड व्हेंट्रल हॉर्न फॉर्म्स व्हेंट्रल रूट ऑफ द नर्व्स. Gray matter is covered by white matter. Here the points also it is given. White matter divided into funiculi. हे आपण बघितलं. Then white matter contains what? Bundle of nerve fiber. Gray matter मध्ये काय येतं की ग्रे मॅटर मध्ये that is the cyton and myelinated जे nerve fibers आहेत ते आपण बघितले. त्याचबरोबर व्हाईट मॅटर इट कंटेन्स बंडल्स ऑफ द nerve fiber. And these form the ascending and descending tract. हे जे आपण पाहिले की डॉर्सल अँड व्हेंट्रल, डॉर्सल फिनिक्युलस अँड व्हेंट्रल फिनिक्युलस. तर डॉर्सल असेंडिंग ट्रॅक, दिस डॉर्सल इट फॉर्म. आता हे जे फर्दर आहे डॉर्सल फिनिक्युलस, सो इट फॉर्म द असेंडिंग ट्रॅक. फर्दर जे स्पायनल नर्व आपण पाहणार आहोत, जे स्पायनल कॉर्डचं मेन फंक्शन आहे रिफ्लेक्स ॲक्शन, तर त्यामध्ये पुढे स्पायनल नर्व कशी तयार होते ते आपण बघणारच आहोत. तर याच्यामध्ये हा जो स्पायनल कॉर्डचा स्ट्रक्चर आहे त्या स्पायनल कॉर्ड स्ट्रक्चरमध्ये ग्रे मॅटर सराउंडेड बाय द व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटरमध्ये हे डॉर्सल आणि व्हेंट्रल पाहिलं तर डॉर्सल इट फॉर्म द असेंडिंग ट्रॅक अँड दिस वन इट इज फॉर्म ॲज द व्हेंट्रल इट इज फॉर्म ॲज द डिसेंडिंग ट्रॅक. तर या पद्धतीने हे जे आहे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पायनल कॉर्ड. याच्यामध्ये पुन्हा एकदा रिपिटेशन लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. In the TS section, transverse section, it looks an elliptical part, elliptical shape. It is surrounded by 3 meninges. Then inside the portion that is the cavity, it is called central canal, lined by the ciliated columnar epithelium that is called ependymal cells.
and it is surrounded by the gray matter. Gray matter is surrounded by the white matter. So this gray matter, it is forming the upper two dorsal horn which extends as a dorsal root, and this ventral horn, that is the anterior portion, and ventral horn, it extends as a ventral root, and side one it is called as the lateral one portion, lateral horn. त्याच पद्धतीने हे जे व्हाईट मॅटर आहे, इट इज ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड लाईक दिस, दॅट इज द डॉर्सल कॉलम किंवा फिनिक्युलाय आपण म्हणणार, अँड दिस इज कॉल्ड एज द ventral funiculum. So dorsal funiculi, it forms the ascending tract which is a sensory in function, and this is forming descending tract, it is motor in function. So ventral horn and the lateral horn, it is ventral horn it forms, that is the descending tract and which is motor in the function. एक sensory आहे आणि एक motor आहे. So next the part that we are going to see, that is how the spinal nerve it forms. The spinal cord, that is spinal cord जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय सिम्पलर आहे, डायग्राम पण अतिशय सिम्पलर आहे. आतला हा जो ए शेप स्ट्रक्चर ग्रे मॅटरचा तुम्ही इझिली दाखवून, बाहेर जे आहे दॅट इज सराउंडेड बाय व्हाईट मॅटर अँड विच इज सराउंडेड बाय द दॅट इज आउटर मोस्ट, दीज आर द 3 मेनिंजेस. तर हे दाखवायला अतिशय सोपं असं स्ट्रक्चर आहे स्पायनल कॉर्ड. पहिले आपण पाहिलं मॉर्फोलॉजी, की what is the morphology of the spinal cord, how it runs, okay, and from the spinal cord there arises 31 pairs of spinal nerves. तर या स्पायनल नर्व्स पण आपण अगोदर बघितले आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये. तर स्पायनल नर्व्स त्याचा एक विशिष्ट फॉर्म्युला पण आपण घेतलेला आहे, त्या पद्धतीने स्पायनल नर्व्स तुम्हाला ऑलरेडी लर्न आहे. नाउ वी आर गोइंग टू सी हाऊ द स्पायनल नर्व फॉर्मेशन. द नेक्स्ट जी आहे द फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. तर यासाठी सुद्धा तीच डायग्राम आपण जी टी एसची आहे त्याच पद्धतीने काढायचे, फक्त हे एक्सटेन्शन तुम्हाला दाखवायचं आहे. या पद्धतीने हे एक्सटेन्शन आहे डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट, अँड लॅटर ऑन इट कंबाइन्स, आणि ही जी मिक्स नर्व म्हणून ही एक तयार होते, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. कशा पद्धतीने आहे याचे पॉइंट्स आपण पाहणार. द सेम इज द स्ट्रक्चर, दॅट इज द टी एस आत्ता आपण पाहिलेलं आहे. ट्रान्सवर्स सेक्शन हे जे आहे हे फिशर डी, दॅट इज द ग्रूव, that is the this is the posterior dorsal portion, this is the ventral anterior portion. हा जो ग्रूव डीप आहे हे ग्रे मॅटर and it is surrounded by the white matter. Gray matter forming this dorsal and ventral horn. The dorsal horn it extend as dorsal root, ventral horn it extend as ventral root. आणि हे पुढे फर्दर कसे कंबाईन होतात आहे and it is forming, हे जे कंबाईन झाल्यानंतर ही जी एक स्पायनल नर्व जी निघते दॅट इज ऑफ मिक्स नेचर. आता याच्या फर्दर ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेस आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये हे जे पहा स्पायनल नर्व इज फॉर्म बाय फ्युजन ऑफ डॉर्सल रूट अँड व्हेंट्रल, डॉर्सल अँड व्हेंट्रल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. Dorsal root it arises from the dorsal horn, that is ventral root arises from the ventral horn. Then dorsal root and ventral root, हे जे dorsal आणि ventral root join, that is in the neural canal and form short mixed spinal nerve. Just we have seen. Spinal nerve emerges from the vertebral column and enter the cilium and immediately divide into 3 branches. हे जे आहे ही जी स्पायनल नर्व जी आता आपण पाहिले की डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट यांचा कंबाईन जिथे जॉईनिंग होते, जिथे फ्युजन होते, तर त्याला आपण म्हणणार दॅट इज द दिस स्पायनल नर्व, दॅट्स वाय वी कॅन से दिस इज द मिक्स नेचर. ओके, तर ही जी आहे डॉर्सल इट इज फॉर्मिंग द सेन्सरी अँड हियर दिस इज द व्हेंट्रल, इट इज गिविंग द मोटर नर्व, इट दॅट इज द डिसेंडिंग ट्रॅक, इट इज फॉर्मिंग द मोटर नर्व. तर या दोन यांनी सेन्सरी आणि मोटर याच्या कॉम्बिनेशनने ही जी तयार होते याला आपण म्हणतो मिक्स नर्व. मिक्स नर्व जी आहे ती वर्टिब्रल कॉलम मधून निघून जी सिलोम मध्ये एंटर होते, त्यानंतर त्याचे 3 ब्रांचेस होतात, रॅमस डॉर्सालिस, रॅमस व्हेंट्रालिस अँड रॅमस कम्युनिकन्स. आता नावातच दिलेले आहे डॉर्सालिस. डॉर्सालिस म्हणजे डॉर्सल साइड, मग स्किन आणि मसल्स मध्ये जो डॉर्सल इट इनर्वेट्स इन द स्किन अँड मसल्स ऑफ डॉर्सल साइड. मग ही जी एक ब्रांच आहे जी डॉर्सल साइड कडे जाते, एक ब्रांच स्पायनल नर्वची ही जी आहे ती व्हेंट्रल साइडला जाते, स्किन अँड इट इनर्वेट द स्किन अँड मसल्स ऑफ व्हेंट्रल साइड. नावातच दिलेलं आहे बघा डॉर्सल रॅमस
डॉर्सॅलिस मीन्स डॉर्सल साईडला जाणार, बॅक साईडला. वेंट्रल साईडला एक जाते ती रॅमस वेंट्रालिस. स्किन अँड मसल जे काही वेंट्रल साईडचे जे ऑर्गन्स आहे जे स्पायनल कॉर्डला अटॅच असणार आहे, तर ती जी नर्व आहे ती रॅमस वेंट्रालिस. अँड थर्ड वन इट इज कॉल्ड एज द रॅमस कम्युनिकन्स. इथे जे सिम्पॅथेटिक गँग्लिया जी आहे त्या सिम्पॅथेटिक गँग्लियाला ही कनेक्ट करते, ती तिसरी नर्व जी आहे ती रॅमस कम्युनिकन्स. तर अशा पद्धतीने ही स्पायनल नर्व तयार होते. हे जे टिपिकल स्पायनल नर्व फॉर्मेशनचं जे आपण पार्ट बघितला, तर त्यासाठी अगोदर हे स्ट्रक्चर आपल्याला क्लिअर आहे. दॅट इज द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. या ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये ग्रे मॅटर, हाऊ इट इज फॉर्मिंग द डॉर्सल रूट, डॉर्सल हॉर्न टू डॉर्सल रूट अँड वेंट्रल हॉर्न टू वेंट्रल रूट, या दोन याच्या फ्युजननी जे तयार होते ती स्पायनल नर्व वर्टिब्रल कॉलम मधून निघाल्यानंतर सिलोम मध्ये एंटर होते आणि त्याच्या फर्दर ब्रांचेस होतात. एक म्हणजे डॉर्सल, रॅमस डॉर्सलिस, रॅमस वेंट्रालिस अँड रॅमस कम्युनिकन्स. अशा पद्धतीने स्पायनल कॉर्ड हे जे आहे इट इज अ सपोर्टिव्ह ऑर्गन टू द ब्रेन. तर स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. स्पायनल कॉर्डची मॉर्फॉलॉजी आपण पाहिली, स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर टीएस बघितलंय आणि हाऊ दी स्पायनल नर्व इट इज फॉर्म हे पण आपण बघितलेले आहे. स्पायनल कॉर्डचं मेन फंक्शन काय आहे, दॅट इज द रिफ्लेक्स ॲक्शन. जी ॲक्शन म्हणजे फास्टमध्ये ॲक्शन घेतल्या जाते, त्यासाठी हा स्पायनल कॉर्ड अतिशय इम्पॉर्टंट आहे. रिफ्लेक्स ॲक्शन हा जो पार्ट आहे तो सिलेबसमधून जरी वगळलेला असला तरी हा पोर्शन आपल्याला अभ्यासाला आहे. तर इथपर्यंत आपण करणार, कारण रिफ्लेक्स ॲक्शन फार अगोदरपासून आपण शिकत आलेलो आहे. तर रिफ्लेक्स ॲक्शन काय आहे हे महत्त्वाचं जे फंक्शन आहे ते स्पायनल कॉर्ड कीप करते. दॅट इज द मेन इम्पॉर्टंट फंक्शन रिफ्लेक्स ॲक्शन. रिफ्लेक्स आर्क या माध्यमातून तयार होते स्पायनल कॉर्डमध्ये. आणि रिफ्लेक्स हे जे सेन्सरी, जसं आपण पाहिलं डॉर्सल ascending tract and descending tract. Ascending tract is the sensory one, it is the dorsal part of white matter, and descending tract, that is the ventral part of the white matter. It is forming this ascending, it is sensory in function, descending it is motor in function. तर या पद्धतीने इथे एक रिफ्लेक्स आर्क तयार होतो स्पायनल कॉर्डमध्ये आणि रिफ्लेक्स ॲक्शन त्याद्वारे आपल्याला मिळत असते. हे आपण पाहिलं की सेन्सरी ऑर्गन, सेन्स ऑर्गनकडून जी इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर क्विक रिस्पॉन्स देण्याचं काम जे आहे ते स्पायनल कॉर्ड करत असते आणि क्विक रिस्पॉन्समुळेच मेन प्रोटेक्शनचं जे काम आहे ते स्पायनल कॉर्ड करत असतो. त्यामुळे स्पायनल कॉर्डचं महत्त्वाचं फंक्शन आहे रिफ्लेक्स ॲक्शन. फक्त रिफ्लेक्स ॲक्शन हा पार्ट आपण इन्क्लूड करणार नाहीये, तो पार्ट या सिलेबसमधून वगळलेला आहे, याची दखल घ्या. आणि इथे सेंट्रल नर्वस सिस्टीम हा पार्ट इथे संपलेला आहे. नेक्स्ट टॉपिक आपण सुरू करणार आहोत रिसेप्टर्स.